चैत्र नवरात्री तुमची एक चूक तुमच्या कुटुंबावर खूप भारी पडू शकते का? अनेकदा आपण देवीची सेवा करतो पण कुळाचार विसरतो आणि मग घरात पितृदोष किंवा कटकटी सुरू होतात. जर तुमच्याही कामात अडथळे येत असतील तर या चैत्र पौर्णिमेला हे एक काम करायला अजिबात विसरू नका, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल. वर्षातून एकदाच येणारी ही चैत्र पौर्णिमा जर तुम्ही चुकलात तर तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्याची सर्वात मोठी संधी तुम्ही गमवाल. ज्या घरामध्ये हा कुळाचार होत नाही तिथे प्रगती थांबते असं का म्हटलं जातं, जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. कारण वेळ फक्त 2 एप्रिलपर्यंतच आहे मंडळी. अनेक संकटामागे कुलदेवीचा कोप नसून आपण आपला मूळ कुळाचार सोडणं हे मुख्य कारण असतं. चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्म महोत्सवाच्या दिवशी जर तुम्ही या छोट्या चुक्या केल्या तर तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. तुमची सेवा देवीपर्यंत पोचते की नाही हे कसं ओळखायचं, आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप नका करू. तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्वक आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. तर चला, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, चैत्र नवरात्र आत्ताच झालेली आहे. मग आपल्याला चैत्र पौर्णिमेला समजा आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायची याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चैत्र पौर्णिमेला कुळाचार कसा करायचा, कारण की चैत्र पौर्णिमा ही 2 तारखेला आहे. हनुमान जन्म महोत्सव आहे आणि याच दिवशी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमा आहे, ही आहे चैत्र पौर्णिमा. मग अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्याला सत्यनारायण सुद्धा करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते मंडळी, चैत्र पौर्णिमेला कुळाचार करायचा असतो. आता कुळाचार कशा पद्धतीने करायचा, सेवा कोणत्या करायच्या, चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये एखादी गोष्ट जर राहून गेली असेल तर ती सगळी आपण या चैत्र पौर्णिमेला करू शकतो. अगदी सेवा असू द्या, देवीचा मानपान असू द्या, ओटी असू द्या, सगळं आपण करू शकतो. आपल्याला काय करायचंय बघा मंडळी, पौर्णिमा जी आहे तर 1 एप्रिल 2026 वार बुधवार या दिवशी संध्याकाळी 7 वाजून बघा 7 मिनिटांनी पौर्णिमा सुरू होते. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 तारखेला संध्याकाळी ही जी पौर्णिमा आहे तर ती 7 वाजून 42 मिनिटाने 7:45 वाजता समजा संपते. थोडक्यात काय तर संपूर्ण दिवस ही चैत्र पौर्णिमा तिथी ही 2 तारखेला असणार आहे, दिवसभर आहे. मग आदल्या दिवशी 7 वाजून 7 मिनिटांनी लागते. तर आपल्याला काय करायचं आहे, जे काही कुळाचार करायचा आहे, देवीचा समजा सेवा करायची आहे, मग सर्वात आधी चैत्र पौर्णिमेला चैत्र नवरात्र हा खूप मोठा दिवस आहे. बऱ्याच म्हणजे बघा, होम हवन असेल, देवीची ओटी, कन्यापूजन असेल, या गोष्टी जर काही कारणाने आपल्याला राहून गेल्या असतील तर आपण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सगळं काही करू शकतो. सगळ्यात अगोदर म्हणजे पौर्णिमेला तर आपण बघा दर पौर्णिमेला सत्यनारायण प्रत्येक जण आपण करतो. मग 2 तारखेलाच करायचं सत्यनारायण, लक्षात ठेवा. आता 2 तारखेला 45 वाजता पौर्णिमा संपते. ती सूर्याना पहिली तिथी आहे तर आपण 8:30 पर्यंत आपण करू शकतो किंवा 8 नंतरही जो सत्यनारायण पूजा आहे तर ती करू शकतो. खरं तर सत्यनारायण एवढं लेट आपण करू शकत नाही, पण एकदा समजा काही अडचण असेल, बाकीचे काही कामं असतील तर आपण 8 वाजेपर्यंत सत्यनारायण केलं तरीही काही हरकत नाही. सत्यनारायण हे प्रदोष काळाचं करायचं असतं. शक्यतो बघा प्रदोष काळामध्येच केलं जातं, पण काही कारणाने शक्य नसेल तर सकाळीही करू शकता. बऱ्याच बायका आता सकाळी सत्यनारायण करतात, म्हणजे संध्याकाळी जर कुळाचार असेल तर आपण सकाळी जरी सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो. बघा मंडळी, भगवान विष्णू अतिशय सुंदर सेवा आहे तर ती तुम्ही संध्याकाळीच करावी. पण काही अडचण असेल तर तुमची इच्छा आता कुळाचार करणं म्हणजे काय, ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये घरामध्ये अष्टमीला कुळाचार केला जातो किंवा काही कुटुंबाची पद्धती बघा नवमीला असते किंवा दसऱ्याच्या दिवशी कुळाचार केला जातो. आता कुळाचार करायचं म्हणजे काय तर बघा मंडळी, तुम्ही उपवास धरू शकता. ज्यांचा पौर्णिमेचा उपवास आहे त्यांनी हा उपवास सुद्धा घडतो. इच्छा असेल तर करा, पण केलाच पाहिजे असं नाही. पण आपल्याला वाटतंय की नाही आपण करावं किंवा केलं तर चांगलं, तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा तुमच्या सोयीचेने पण केला तर तुमच्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी अगदी छानच आहे. संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. आता कुळाचार, कुळधर्म म्हणजे काय, देवीच्या आरत्या करायच्या असतात,
ओटी भरायची असती. सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत तर पुराणा 4, जसं की शारदीय नवरात्र उत्सवमध्ये आपण आरत्याचं जे ताट बनवतो, म्हणजेच की आता काही ठिकाणी पुरणाचे दिवे बनवले जातात, तर काही भागात अशी पद्धतसुद्धा आहे की तामणामध्ये तूप म्हणजे पुरण थापलं जातं, दिवे किंवा 21 दिवे लावले जातात. 2 फुलवाती मिळून 1 फुलवात बनवायची. बघा, एक कधीच वात घ्यायची नाही. बघा, त्यामध्ये असं खोल केलं जातं की दिवे लावले जातात. बघा, त्यामध्ये समजा 2-2 फुलवाती अशा लावायच्या. आपल्याला थोडक्यात पंतीसारखं गोल बनवलं जातं. मग आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी करा. साहजिक आपण जसं कणकेचा दिवा बनवतो तशीच आपल्याला इथे 21 दिवे जरी तुम्ही बनवले तरीही चालतात. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही करा. आरती करायची कुलदेवीची. मग आता बघा, चैत्र नवरात्र कुळाचार केला जात नाही काही घरामध्ये मंडळी. मग तुम्ही करू शकता. जर तुमच्या घरामध्ये शारदीय नवरात्र महत्त्वाची धरत असले तर तुम्ही कुळाचार हा केलाच पाहिजे. आणि जरी धरत नसले तरी पण मंडळी तुम्ही हा आपल्या कुलदेवीचा कुळाचार हा केलाच पाहिजे. तर बघा मंडळी, घरामध्ये मग तुम्ही करू शकता. का तर हा जो पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सवमध्ये आपण चैत्र नवरात्र पण तेवढीच महत्त्वाची आहे. या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये घटस्थापना करणं आहे. तुमचं दुर्गा शक्ती पाठ करणं तेही जमलं नसेल तर बघा मंडळी, काही अडचणी येत असतात. तर बघा, जमलं समजा नाही तर पद्धत समजा करण्याची तर तुम्ही आवर्जून करू शकता. तर बघा, तुम्हाला काही कारणास्तव जमला नाही नवरात्रामध्ये तर तुम्ही आपल्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शक्तिपाठ करू शकता. तर बघा, तुमचे जे काही संकटे असतात तर जे संकटे आहे तर ते दूर तर होतातच, पण घरामध्ये अखंड लक्ष्मी देखील नांदते. आपल्या कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद देखील राहतो. तर बघा मंडळी, पुरणाच्या आरत्या केल्यावर काय मोठं संकट येणार आहे, काय पुढे तुम्हाला समजा खर्च लागणार आहे का नाही, आपण समजा सेवा केलेली हात तो जोडले कधीच वायाला जात नाही, कुठेतरी कामाला येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं मूळ आहे ते धरून ठेवलं पाहिजे. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र आपण एकदम धूमधडाक्यात करतो त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र पण करायची आहे. शक्य असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सेवा करू शकता, कुळाचार कुळधर्म करू शकता, स्वयंपाक करायचा. एखादी समजा सवाशीण समजा आपण देवी स्वरूप मानून जीव घालू शकतो, तिचा मान सन्मान करू शकतो, ओटी भरू शकतो. आणि बघा, हे केल्याने काय आपल्याला काय याचे दुष्परिणाम भेटणार नाही, चांगलंच फळ मिळेल. कारण की बघा, आपले कर्म असतात किंवा एखादा पितृदोष असतो तर खरं सांगू का, खरंच देवामागे लागत नाही. आपले पितृदोष असल्यामुळे या सगळ्या अडचणी निर्माण होतात आणि देवाचं केलेलं कधीच वाया जात नाही. म्हणून इच्छा असेल ना तर नक्कीच करायला बघा मंडळी. आणि तुम्हाला जे काही समजा थोडक्यात असेल ना, आता बघा थोडक्यात काय करायचंय, पुरणाचा स्वयंपाक काही ठिकाणी करतात, काही ठिकाणी नैवेद्य अर्पण केला जातो, कांदा लसूण टाकत नाहीत. प्रत्येक भागानुसार पद्धत आहे, कुटुंबाच्या आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. बघा, नैवेद्य दाखवण्याच्या स्वयंपाक करण्याचा कुळाचार करण्याच्या सुद्धा आपापल्या पद्धती आहेत. अगदी आपण साधा वरण भात सुद्धा आवर्जून करू शकतो तुमच्या इच्छेने. आपापल्या जे काही करायचं आहे ना, आपला भाव महत्त्वाचा किंवा तर बघा मंडळी, आपला भाव महत्त्वाचा असतो, आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. तर बघा, तुम्हाला कांदा लसूण विराई सुद्धा आपण नैवेद्य दाखवायचा आहे, तुम्हाला कांदा लसूण टाकायचंच नाही. मग काय करायचं तर बघा, पुरणपोळीचा स्वयंपाक करा, थोडीशी मेथीची भाजी, जर इच्छा असेल तर दूध ठेवा किंवा खीर करा. मग मखाण्याची शेवग्याची खीर करा, काही हरकत नाही. अगदी बाकी काहीच नाही केलं तरी शेवायची, रव्याची, मक्याची, तांदळाची खीर असंही करू शकता. मग तुमच्याकडे पद्धत असेल नसेल, पद्धत तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या सवासणीला देखील जीव घालू शकता, तिची ओटी भरू शकता देवी स्वरूप मानून. बघा मंडळी, एखाद्या सुवासनीची जर ओटी भरली तर आपल्याला सौभाग्यवतीचा जो काय आशीर्वाद आहे तो देखील आपल्याला मिळत असतो. तर तुम्ही तिचा मान सन्मान देखील करा. अगदी जेवीला आपण जसं जेवायला देतो तसं आपण तिला द्यायचं आहे, तिची ओटी भरायची. तुम्ही जर एखाद्या स्त्रीला ओटी भरली तर तिचा मानपान करावा, मग तुम्ही ओटी भरू शकता. आता खरं म्हणजे खण नारळाने आणि ओटी भरा किंवा अगदी ब्लाऊज पीस, थोडेसे तांदळ, यथाशक्ती दक्षिणा दिला, जीव घाला तिला. जीव घातलेलं ते सुद्धा चालतं. मग आधी पुरणाच्या आरत्या करायच्या, गणपती बाप्पाची आरती घ्यायची, कुलदेवीची आरती घ्यायची आणि फक्त जे काही पुरणाचं ताट आहे, जे काही पुरण आहे
आरत्या झाल्यावर आपण पुरणाची आरती करतो, ते पुरण जे आहे ना त्याचं जे निर्माल्य असतं, म्हणजेच की जे काही कापसाच्या थोडेसे निर्माल्य उरतात ते काढून घ्यायचं. थोडंसं समजा काळपट वगैरे झालेलं साईडला काढून बाकीचं पुरण आपण आपल्या घरातल्या म्हणजे सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं असतं. हवन करताना बघा पौर्णिमेला आवर्जून हवन करू शकतो. ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रामध्ये हवन करतो ना त्याच पद्धतीने आपण या चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा चैत्र पौर्णिमेला हवन करू शकतो. कारण की कुलदेवीची सेवा समजा कन्यापूजन करतो, तुमच्याकडे तर एक स्त्रीला किंवा एक कुमारीला सुद्धा जीव घालू शकता, पण तुमची सेवा राहिली आहे समजा चैत्र नवरात्रामधले, तर मग तुम्ही या पौर्णिमेला करू शकता. अगदीच बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा मग आपल्याला दुर्गा सप्तशती पठ करू शकता. मग तुम्ही एका दिवसामध्ये पूर्ण जे होईल ते आपल्याला करायचं आहे. कारण की बघा एकतरी पाठ पौर्णिमेला किंवा मग 2-3 तारखेला पौर्णिमा आहे, तर दुर्गा सप्तशतीचा आपण हा जो पाठ आहे तर तो पूर्ण म्हणजेच की तो करायचा आहे. किंवा मग सिद्ध कुंजिका स्तोत्र सुद्धा आपण पठण करू शकता. कारण की सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण केलं ना तर अगदी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. श्रीयंत्र देवीचा टाक, देवीची मूर्ती, फोटो असेल, कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याला. कारण या आदल्या दिवशीच बघा पौर्णिमा चालू होत आहे संध्याकाळी. मग तुम्हाला शक्य समजा दुसऱ्या दिवशी एवढं सगळं होत नसेल तर तुम्ही 1 तारखेच्या दिवशी सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. मग कुंकुमार्चन आलं, श्री शुतकाचं पाठ घ्यायचा. या सगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. किंवा आता तुम्हाला श्री सुतकाचं पाठ घेणं होत नसेल तर अगदी 9 मंत्र म्हणून जरी तुम्ही ओळी जरी कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालतं. आता चैत्र नवरात्रामध्ये समजा आपल्याला देवीची सेवा घडत नाही आणि एवढा मोठा दिवस आहे की देवीने एक आपल्याला संधी दिलेली आहे की आपण काहीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मग चैत्र पौर्णिमा हा खूप मोठा दिवस आहे. चैत्र नवरात्रात आपण साजरा करतो, सेवा केलेल्या आहेत. अष्टमी, नवमी, सप्तमी, पंचमी मग एवढ्या सेवा केल्या. मग काही कारणाने जर शक्य झालं तर समजा चैत्र पौर्णिमेला सुद्धा आपण आवर्जून सेवा करू शकतो. श्री दुर्गा सप्तमी पाठ 9 मंत्र. बाकी तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही पठण करू शकता. आता ज्याला जी वैयक्तिक समाजा सेवा करणं शक्य होती त्यांनी ती करायला पाहिजे. कारण की बघा कुलदेवीची सेवा ही खूप महत्त्वाची आहे, खूप प्रभावी आहे. कारण की बघा ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये कुलदेवीची सेवा होते ना त्या कुटुंबामध्ये कुठेतरी अडचणी जरी आल्या ना तर त्या अडचणीतून मार्ग निघतो, मार्ग सापडतो आणि जीवनामध्ये कमीत कमी अडचणी राहतात. म्हणून आपल्याला होईल एवढी आपण आपल्या आईची सेवा करायची आहे. कुठलीही अडचण आली तरी सुद्धा आपल्याला ती सेवा जी आहे तर ती करायची आहे. आता बघा मंडळी, तर आपण जी काही सेवा करतो, उपासना करतो, तर आपल्याला आवर्जून ही जी सेवा आहे कुलदेवीची तर ही केलीच पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच एका